तर आपण थेट जातोय नांदेडमध्ये। नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली। आज रविवार असल्याने वर्षा पर्यटनाचा पर्यटक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील हा सहस्त्रकुंड धबधबा खळखळून वाहत असून तेलंगणा राज्यातील पर्यटकांनी सुद्धा सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली। दरम्यान या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आणि पर्यटकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। सध्या पावसाळा सुरू असल्याने नांदेड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निसर्ग सौंदर्याने अक्षरशः खुललेले आहेत। आपण सध्या आहोत नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथे। आपण पाहू शकतो की खळखळून हा धबधबा वाहत आहे आणि आज रविवार असल्याने या पर्यटन स्थळावर धबधबा पाहण्यासाठी जे पर्यटक जे आहेत ते पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। खूप छान आहे, महादेवाचं मंदिर आहे, मस्त छान वाटलं आणि हा धबधबा पाहून पाणी पाहून खूप प्रशस्त वाटलं, खूप छान वाटलं एकदम। दर्शनासाठी स्पेशल आलो होती महादेवाच्या आणि सहस्त्रकुंड धबधबा असल्यामुळे आम्ही ते पाहण्यासाठी आलो। एकदम आले की एकदम अविस्मरणीय क्षण आहे हा। खूप सुंदर वाटत आहे पाहिल्यामुळे खूप प्रसन्न वाटलं आणि हा विष्णुपुरी धबा आम्हाला बऱ्याच दिवसापासून पाहायला यायचं होतं। योग असे अचानक आले की येण्यात आले आणि इथं येऊन खूप चांगलं वाटलं। निसर्गरम्य पाहून पर्यटक सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांनी वाशीत तुफान गर्दी केलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, सहस्त्रकुंड धबधबा, नांदेड।